हॅलो एव्हरीवन वेलकम ऑल. सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे रूल्स फॉर डिक्लेअरिंग द व्हेरिएबल. लास्ट व्हिडिओमध्ये आपण शिकलो की कीवर्ड्स काय आहे, आयडेंटिफायर्स काय आहे. त्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की व्हेरिएबल्स काय आहे आणि कॉन्स्टंट काय आहे. ओके, सो व्हेरिएबल्स एक वेळा मी क्विकली तुम्हाला रिवाइज करून देते की व्हेरिएबल्स इज द नेम ऑफ द मेमरी लोकेशन जिथे तुम्ही तुमची व्हॅल्यू स्टोअर करता. ओके, सो कुठे पण व्हॅल्यू स्टोअर केली तर तुम्हाला ते मेमरीमध्ये एक्सेस करायची आहे, तर आपण त्या मेमरीला काहीतरी नाव देऊ आणि मग त्या नावा थ्रू तो जो काही डेटा जो काही तुम्ही डेटा स्टोअर करत आहे तो म्हणजे त्याला आपण काय म्हणतो त्या नावाला आपण म्हणू व्हेरिएबल्स. सो आता व्हेरिएबलचं नाव काय द्यायचं, जसं कीवर्ड शिकलो की कीवर्ड्स काय आहेत, युजर डिफाईन्ड आहे की प्री डिफाईन्ड. कीवर्ड्स प्री डिफाईन्ड आहेत पण व्हेरिएबल्स युजर डिफाईन्ड आहे. व्हेरिएबल्स आपण स्वतः व्हेरिएबलचं नाव देतो. जसं इथे एखादं एक्झाम्पल घेतलं मी आणि म्हटलं की इंट मार्क्स. ओके, सो इंट मार्क्स असं असं मी इंट मार्क्स इज इक्वल टू लेट से 29 28 29. ठीक आहे, तर मार्क्स माझा व्हेरिएबल आहे. बट आता मी मार्क्स हे नाव दिलं, बट याचे काही रूल्स आहेत, त्या रूल्सला फॉलो करूनच तुम्हाला नाव द्यावं लागेल. असं नाही की तुम्ही लेट्स से असं काहीतरी दिलं आणि मग असं काहीतरी असं नाव देऊ शकत नाही तुम्ही. हे नाव हे जे काही व्हेरिएबलचे नाव आहे हे एक रूल्स फॉलो करूनच तुम्हाला नावं द्यावे लागतील. सो असे काही रूल्स आहेत 4-5, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सोपी आहे, मी तुम्हाला सोपी पद्धतीमध्ये सांगेल की तुम्हाला लक्षात राहील. कारण की हा क्वेश्चन पुष्कळदा इंटरव्ह्यू मध्ये आणि तुमच्या एमसीक्यू मध्ये विचारतात की कुठलं व्हॅलिड व्हेरिएबलचं नाव आहे, कुठलं नाही आहे. आणि कोडिंग करायच्या वेळेस सुद्धा तुम्हाला एरर देईल समजा तुम्ही रॉंग व्हेरिएबलचे नाव डिक्लेअर केले तर. ओके, सो थंब रूल लक्षात ठेवायचा की व्हेरिएबलचे नाव कॅन बी अ कॉम्बिनेशन ऑफ लेटर, डिजिट आणि अंडरस्कोर ओनली. कॉम्बिनेशन म्हणजे काय की मिक्स मॅच असेल. कशा कशाचं? लेटर म्हणजेच ए टू झेड, हे तुम्ही हे जे लेटर्स आहे हे तुम्ही इथे यूज करू शकता. कॅपिटल कॅपिटल तुमचे अल्फाबेट्स किंवा स्मॉल अल्फाबेट्स ए टू झेड पर्यंत. डिजिट्स म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9. इथे पण तुम्हाला हे करून देते मी, डिजिट्स म्हणजे 0 to 9. ओके, आणि अंडरस्कोर सगळ्यांना माहिती आहे, अंडरस्कोर म्हणजे असं याला तुम्ही अंडरस्कोर म्हणता. तर हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन यूज करून तुमचे व्हेरिएबलचे नावं बनतात. कशा कशाचे? एबीसीडी. ओके, एबीसीडी मध्ये तुम्ही काही पण द्या, अजून 1 2 3 4 मध्ये काही पण चालेल, आणि स्पेशल कॅरेक्टर मध्ये फक्त काय असलं पाहिजे? अंडरस्कोर. ह्या तीनचं कॉम्बिनेशन यूज करूनच तुमचे व्हेरिएबलचे नाव बनतात. आता कसं यूज करायचं, कधी काय पाहिजे कधी काय नाही, ते नेक्स्ट रूल्स मध्ये बघू. ओके, पण थंब रूल काय आहे की ह्या तिघांचं कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन म्हणजे की लेट से मी इथे एबीसीडी दिली, मध्ये काहीतरी 1 2 दिलं आणि ते अंडरस्कोर दिला तर चालेल, करेक्ट आहे. समजा मी असं असं काहीतरी केलं, इथे अंडरस्कोर लेट से मी व्हॅलिड नाव देते. लेट से मला मला म्हणायचं माय मार्क्स, तर मी असं करू शकते. काय आहे कॉम्बिनेशन? लेटर यूज केलाय मी, अंडरस्कोर यूज केलाय आणि पुन्हा लेटर्स यूज केलाय, तर असं चालणार. पुन्हा मला म्हणायचंय की माय एज 1, असं पण चालेल. काय यूज केलंय? लेटर यूज केलंय, अंडरस्कोर यूज केलंय आणि 1. सो इन शॉर्ट हे तिघांचं कॉम्बिनेशन म्हणून तुमचे व्हेरिएबल बनतात. सो फर्स्ट रूल बघू आपण काय आहे. फर्स्ट रूल काय म्हणते की कधी पण व्हेरिएबलचं नाव इट शुड स्टार्ट विथ द लेटर ABCD, छोटी किंवा मोठी. जसं इथे बघा इंट. करेक्ट, इंट व्हेरिएबल नाही, एज. एज हा एक व्हेरिएबल आहे. नाव सुरुवात कशापासून झालं? ए पासनं. ए तुमचं लेटर आहे. जसं रोल नंबर. रोल नंबरची सुरुवात कशापासून झाली? अंडरस्कोर, जे की व्हॅलिड आहे. पण तुम्ही तुमच्या व्हेरिएबलचं नाव एका नंबर पासून सुरू करू शकत नाही. तीन तुम्हाला माहिती आहे की तीन तर आहे, लेटर, डिजिट आणि अंडरस्कोर. तुम्ही लेटर पासून सुरू करा चालेल, अंडरस्कोर पासून सुरू करणार चालणार, पण डिजिट पासून तुमच्या व्हेरिएबलचं नाव सुरुवात झालं नाही पाहिजे. जसं बघा हे व्हॅलिड आहे, तुम्ही एज व्हॅलिड आहे, अंडरस्कोर रोल नंबर व्हॅलिड आहे, पण इथे 1 मार्क दिलं तर हे व्हॅलिड नाहीये. असं यूज नाही करायचं. म्हणजे 1 पासनं तुमचं स्टार्टिंग जे आहे ते व्हेरिएबलची नंबर पासून सुरुवात नाही झाली पाहिजे. ओके, कशी तुम्ही अशी सुरुवात करा, लेट्स से की इथे मी एखादा व्हेरिएबल दिला आणि म्हटलं की int 1 हे चालणार. आणि हेच मी हे इरेज करते आणि इथे प्रिंट करते. हा व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट करते. ओके, %d. %d काय आहे? फॉर्मॅट स्पेसिफायर आहे, नंतर बघणार आहे आपण, डोंट वरी. आणि हे प्रिंट करेल int 1, तर मला int 1 मध्ये काय येईल? 28, जे की करेक्ट आहे. पण हाच मी 1 काढून समजा इथे दिला आणि इथे दिला आणि रन केलं, तर एरर आला की इनव्हॅलिड आहे म्हणून.
इनव्हॅलिड काय सफिक्स इंट हे सगळे एरर्स कसे रीड करायचे बघू. बट तुम्ही असं नाव नाही देऊ शकत. तुम्ही सुरुवातीला काय डिजिट यूज करू शकत नाही. सरळ तुम्ही जसं लेटर यूज करा, जसं इंट यूज केलं किंवा अंडरस्कोर पण तुम्ही सुरुवातीला यूज करू शकता. असं अंडरस्कोर दिलं तर हे पण व्हॅलिड आहे. मी रन करेल तर 28 आन्सर येईल. ओके. सो रूल काय आहे, सुरुवातीला तुम्ही डिजिट म्हणजे 1 2 3 4 5 6 हे यूज न करता एकतर अंडरस्कोर यूज करा किंवा लेटर यूज करा. सेकंड काय आहे की ओनली लेटर नंबर्स अंडरस्कोर आर अलाउडेड. हाच रूल आहे जो मी इथे केला ना, की फक्त तीनच गोष्टी अलाउडेड आहे. याशिवाय दुसरं टाकायचं नाही. म्हणजे तीनच गोष्टीचं कॉम्बिनेशन यूज करून तुमचे व्हेरिएबलचे नाव लिहा. जसं बघा इथे टोटल मार्क्स 1 काय काय आहे, लेटर आहे, अंडरस्कोर आहे आणि पुन्हा लेटर आहे आणि डिजिट आहे. हे व्हॅलिड आहे. बट इनव्हॅलिड काय आहे, टोटल हायफन दिलंय यांनी. हायफन आणि अंडरस्कोर वेगळं वेगळं आहे. हा अंडरस्कोर व्हॅलिड आहे पण हायफन इज नॉट अलाउडेड. तर हे इनव्हॅलिड होऊन जाईल तुमचे व्हेरिएबलचं नाव. आता मी तुम्हाला प्रत्येक करून दाखवत नाही. तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करून बघा, अशी देऊन बघा, एरर येते का बघा, आले तर मला सांगा. ओके. नो स्पेसेस आर अलाउडेड. स्पेसेस म्हणजे जसं बघा टोटल मार्क्स हा एक व्हेरिएबल आहे आणि मध्ये यांनी दिली स्पेस, तर हे अलाउड नाहीये. आय मीन टू से की जसं मी इथे माय मार्क्स दिलं होतं, माय मार्क्स हे एक पूर्ण कंप्लीट व्हेरिएबल आहे आणि या व्हेरिएबलच्या मध्ये मी स्पेस दिली आणि मी हा माय मार्क्स नावाचा व्हेरिएबल प्रिंट करताय. ओके. तर काय होईल, एरर येईल मला कारण की व्हॅलिडच नाहीये. बिकॉज हे सगळं एरर त्यांनी दिले की माय मार्क्स वगैरे इथे इंडिकेट करत आहे. स्पेस अलाउड नाहीये. तुम्ही तुमच्या व्हेरिएबलच्या मध्ये स्पेस द्यायची नाही. तुम्हाला समजा असं कुठलं खूप मोठं नाव आहे, तर असं होते ना की जसं आता मी माय मार्क्स असं लिहिलं तर थोडंसं रिडेबिलिटी कमी होऊन जाईल. असं एक असं म्हणजे डायरेक्ट रीड करता येणार नाही. तुम्हाला स्पेस दिलं तर माय मार्क्स तुम्ही रीड करू शकता. तर अशा वेळेस तुम्हाला समजा दोन शब्द ब्रेक करायचे आहे, तर तुम्ही अंडरस्कोर यूज करा. अंडरस्कोरने पण रिडेबिलिटी वाढली ना आता. असं यूज करा, असा प्रॉब्लेम नाही. स्पेस यूज नाही करायची, हा प्रॉब्लेम आहे. अंडरस्कोर यूज करा. 28 आलाय माझा रिझल्ट. ओके. सो हा होता तुमचा थर्ड रूल की स्पेसेस अलाउड नाहीये व्हेरिएबलच्या नेम मध्ये. नेक्स्ट आहे की स्पेशल कॅरेक्टर सुद्धा नाही पाहिजे. नाहीच पाहिजे बिकॉज ऑलरेडी म्हटलं की तिघांचं कॉम्बिनेशन असलं पाहिजे. हे स्पेशल कॅरेक्टर तर अलाउडेडच नाहीये. जसं मी समजा माझ्या याचं नाव दिलं, मी ऍट द रेट यूज केलं, इथे स्पेशल कॅरेक्टर आहे आणि पुन्हा ऍट द रेट हे प्रिंट केलं आणि रन केलं तर एरर आला मला. का? कारण की ऍट द रेट एक स्पेशल कॅरेक्टर आहे आणि आपला आपण थंब रूल शिकलो की व्हेरिएबल्स नावामध्ये लेटर, डिजिट आणि अंडरस्कोर हे सगळं ऍट द रेट म्हणा किंवा जे काही 4-5 आपले स्पेशल कॅरेक्टर आहे, इथे मी एक्झाम्पल मध्ये दिलंय, हे तुम्ही यूज करू शकत नाही. असं नाही की मी सुरुवातीला लिहिले म्हणूनच, असं नाही. तुम्ही कुठे पण टाका मध्ये. समजा मी इथे ऍट द रेट टाकते आणि इथे पण ऍट द रेट टाकते आणि इथे रन करेल तरी पण एरर आला. ओके. तर कम्प्लीट नावामध्ये ह्या तीन गोष्टी अंडरस्कोर, लेटर आणि डिजिट ह्या तीन गोष्टी सोडून तुम्ही काही पण वेगळं यूज कराल तर तुम्हाला एरर येईल. तर हे पण अलाउड नाहीये. ओके. आणि लास्ट रूल आहे की यू शुड नॉट यूज कीवर्ड्स ॲज अ व्हेरिएबल नेम. कीवर्ड्स आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं म्हणून पहिले मी कीवर्ड्स हा व्हिडिओ घेतला सो दॅट तुम्हाला हा रूल समजला पाहिजे. सो कीवर्ड काय आहे, स्पेशल वर्ड्स आहेत, रिझर्व कीवर्ड्स आहेत. जसं इंट झाला, रिटर्न झाला. आता हे इफ वगैरे तर शिकायचं आपण. कॅरेक्टर, फ्लोट जे काही जसं यामध्ये बघा इंट आहे, रिटर्न आहे की ठीक आहे. तर हा सॉरी हा रिटर्न आहे. तर हे सगळे रिझर्व कीवर्ड आहे. तर हे रिझर्व कीवर्ड म्हणजे याचं आपलं काहीतरी मिनिंग आहे. तर तुम्ही याचं मिनिंग म्हणजे चेंज करून तुम्ही त्याला आपलं स्वतःचं मिनिंग देऊ शकता. जसं मी म्हटलं की इथे रिटर्न लिहिते मी. ठीक आहे. असं यूज करायचं नाही. जे की 32 रिझर्व कीवर्ड्स आहे ते नेम ॲज अ व्हेरिएबल नेम नाही द्यायचे. बाकी इतके भरपूर नाव आहे. पूर्ण एबीसीडी पडली आहे. तुम्ही बनवा तुम्ही तुमचे नाव ते द्या. पण समजा मी असं केलं तर मला एरर येईल. ओके. तर कीवर्डचे नाव जसं रिटर्न एक कीवर्ड झाला. अजून फ्लोट आहे, जो फ्लोट एक डेटा टाइप आहे पण तो पण एक कीवर्ड आहे. समजा मी असं दिलं फ्लोट, FLOAT फ्लोट आणि मी रन करेल तरी पण मला एररच येईल. बिकॉज फ्लोट इज अ कीवर्ड आणि कीवर्डचे नाव तुम्ही ॲज अ व्हेरिएबल नेम देऊ शकत नाही. कुठले कुठले कीवर्ड आतापर्यंत शिकलो आपण, जसं इंट शिकलो, करेक्ट, रिटर्न शिकलो. मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणते कोणते कीवर्ड्स माहिती आहे. तसे तसे मेन कीवर्ड नाही आहे, मेन आयडेंटिफायर आहे. ओके. मेन कीवर्ड नाही आहे. सो असे वेगवेगळे 32 कीवर्ड्स आहेत जे हळूहळू आपण शिकू. बट ते कीवर्ड्स ॲज अ व्हेरिएबल नेम देऊ शकत नाही. दिस इज रॉंग, दिस इज इनव्हॅलिड. ओके. सो हे सगळे 4-5 रूल्स आहे. हे तुम्हाला पेपरमध्ये येणार नाही बट
तुम्ही जेव्हा कधी कोड लिहिणार तर तुम्हाला प्रत्येक कोडमध्ये व्हेरिएबलचा यूज असणार आहे. तर तुम्हाला व्हेरिएबलचे नाव स्वतः डिक्लेअर करावं लागतील. तर डिक्लेअर करायच्या वेळेस असं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे, की हे नाव देऊ की नको देऊ, व्हॅलिड आहे की नाहीये. तुम्ही हे 5 रूल फॉलो करा. तुमचे व्हेरिएबलचे नाव फॉर शुअर करेक्ट असणार. ओके. ठीक आहे देन पूर्ण व्हिडिओ बघा. नसेल समजला पॉज करा. नोट्स पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घ्या. अँड ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. भेटू पूर्ण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.